नमस्कार, ज्योतिर्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या भाज्यांपासून सांबार किंवा सार. भातासोबत खाऊ शकता किंवा इडलीसोबत खाऊ शकता. ह्या मिक्स भाज्या आणि त्याच्यातच आपल्याला वापरायची आहे तुरीची डाळ. सर्व भाज्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. मी 2 बटाटे, 2 टमाटे, सिमला मिरची, कांदा, कैरी आणि तुरीची डाळ टाकून कुकरमध्ये शिजवून घेतल्या. 1 शिट्टी घेऊन घेतली. लगेचच ती डाळ रवीने चांगली मिक्स करून घेतली. आता तिला आपण फोडणी करून घेऊ. त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं, मोहरी, ठेचून घेतलेलं अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी हळद, चटणी पावडर, गरम मसाला, सांबार मसाला आवडीनुसार आपण सगळं हे मसाले मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे डाळ आणि भाज्यांचं जे आपण सार शिजवून घेतलेलं आहे तो त्या फोडणीमध्ये टाकायचा आणि चवीपुरता मीठ टाकायचं. आवडत असल्यास थोडासा गूळ टाकायचा आणि एक उकळी घ्यायची. असा हा गोड आंबट चविष्ट सांबार तयार आहे. भातासोबत किंवा इडलीसोबत खाऊ शकता.